नमस्कार, मी वयमची क्रांती. आपण सर्वच जरा जास्ती सोशल झालो आहोत. 30 जून हा जागतिक सोशल मीडिया दिवस. या दिवसापासून संपूर्ण जगात सोशल मीडियाला सुरुवात झाली. तेव्हा एवढं सोशल मीडिया वापरला जात नव्हता, पण सध्या आबालवृद्धांपर्यंत सर्वच सोशल मीडिया वापरतात. सोशल मीडियावर चांगल्या कंटेंटपासून बकवास कॉन्टेंटही आपल्याला पाहायला मिळतो. तरी एक विरंगुळा म्हणून किंवा पैसे कमवण्याचं साधन म्हणून सोशल मीडियाचा वापर होतो. यूट्यूबर, इन्फ्लुएन्सर यांचे आपण रील्स बघतो, त्यांना फॉलो करतो. सध्या इन्स्टावरती गोव्याच्या ॲक्सेंटमध्ये कामत कुटुंब आपल्या रील्सच्या माध्यमातून मनोरंजन करताना दिसत आहेत. 2 गोंडस मुलं इतकं छान बोलतात की रील पूर्ण बघितल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. आशय, सादरीकरण उत्तम आणि गोव्याच्या कोकणी भाषेचा लहेजा ऐकताना कानांना समाधान मिळतं. आपल्याच घरात हे घडतंय असं वाटतं. या सोशल मीडिया दिनानिमित्त आपण या कुटुंबियांशी गप्पा मारणार आहोत. नमस्कार. सध्या तुम्ही इन्स्टावरती बघत असाल तर एक छान 2 गोंडस मुलं तुमचं मनोरंजन करताना दिसतात आणि आज आपण त्यांच्याशीच गप्पा मारणार आहोत. नमस्कार. सुरुवातीला आम्हाला आधी तुमच्याविषयी सर सांगा, तुमच्या कुटुंबियांविषयी, आणि मग आपण पुढील गप्पांना सुरुवात करूया. माझं नाव वर्धन कामत, रुचा विवान आहान. मी कम्प्युटर इंजिनियर आणि फायनान्स मार्केटिंगमधून मी MBA केलं. आणि रील्स करण्यामागे असा काही हेतू नव्हता, हे अचानक ॲक्सिडेंटली सगळं घडत गेलं. तर शिक्षणाबरोबर आपल्याकडे एक कला असलेली बरी, या निमित्ताने मी त्यांच्याकडून इम्प्रोव्हायझेशन वगैरे करून घेत होतो. कारण त्यांचं एकतर वक्तृत्व चांगलं होतं, मराठी भाषा ते घरात पण बोलतात. त्यानिमित्ताने जर नाटकाकडे त्यांचं लक्ष गेलं किंवा फिल्ममध्ये, तर ते पण घरी बसल्या बसल्या त्यांना काहीतरी शिकता येईल, अशा निमित्ताने त्याची सगळी सुरुवात झाली. ओके. पण जनरली तुम्ही तुमच्या प्रोफाईलला आम्ही चेक केलं तर त्याच्यामध्ये तुम्ही आर्टिस्ट पण आहात, म्हणजे तुम्ही नाटकांमध्ये वगैरे पण काम. हो, मी 2001 पासून नाटक करतोय आणि आजपर्यंत मी 36 नाटकांमध्ये काम केलंय. 24 ॲड फिल्म्स केलेत, म्युझिक अल्बम, शॉर्ट फिल्म्स आणि वेब सिरीज, फीचर फिल्म पकडून 20 प्रोजेक्ट्स केलेत. ओके. पण मुळात हे अशी रील्स अचानकपणे तुम्हाला सुचलं असं तुम्ही म्हटलं, पण ही जी कन्सेप्ट असते की बाबा हे आपण असं करूया किंवा कुटुंबासमवेत करूया वगैरे, असं मग हे तुम्ही प्लॅन करता का आधी, की असे विषय तुम्हाला सहज सुचत जातात? ॲक्च्युली हे दोघे ते काही ना काही प्रश्न विचारत असतात नेहमी. तर त्यांच्या प्रश्नामधून असा एक काहीतरी सीड मिळतो ज्यातून मी माझं स्क्रिप्ट करू शकतो. कारण कुठे आम्ही फिरायला गेलो किंवा काही इन्सिडेंट घडला असेल तर ह्यांचे प्रश्न चालूच असतात नेहमी. तर त्या प्रश्नामधूनच आपल्याला एक कॉन्सेप्ट मिळते, मग त्यातूनच हे सगळं रील्स त्याची वगैरे तयारी होत असते. हे कसं करता रे तुम्ही रील्स? सांगाल तुमच्यापैकी कोणीतरी आम्हाला? आम्ही भरपूर आधी 3दा टेक्स्ट घेतो, तर आम्ही मला तर लगेच आठवण होते, लक्षात राहतं तुझं. मग आम्ही शूट करतात. आणि जेव्हा आम्ही बाबाला काही प्रश्न विचारतात ना, तेव्हा मी बाबांना म्हणतो की याच्यावर आम्ही रील करूया, त्याच्यावर आम्ही रील करूया, असे आम्ही रील्स करतो. म्हणजे तू पण बाबांना विषय सुचवत असतोस छान छान, हो की नाही? आणि मग असं तयारी करताना तू असं पाठ करतोस की बाबा 4-4 वेळा करून घेतात, असं कधी होतं का रे? नाही, असं नाही होत. तू पाठ करून मग बोलतोस तू. आणि तू काय करतोस? मी पण तेच पाठ करूनच बोलतोस. अशी कधी मजा आली अरे की एखादं रील करताना असं तुमच्या लक्षात आहे की हे रील बाबा खूप आम्हाला धमाल आली तेव्हा करताना, असं कधी झालंय का? हो, रील केल्यावर आम्ही खूप एक्साइट होतात. खूप एक्साइटेड. रील झाला एकदाच पुरे असं. आणि मग ते पोस्ट केल्यानंतर अजून एक्साइटमेंट असेल, हो की नाही? कशी असते रे तुझी एक्साइटमेंट? काय करतोस तू पोस्ट केल्यानंतर? मी पोस्ट केल्यानंतर उड्या मारतो. आणि मग व्ह्यूज येतात की नाही हे बघतोस की नाही? हो, बाबा दाखवतात, बाबा सांगतात तुला. ओके. ऍक्च्युली ते ऍड करतो मी. रील्स केल्यानंतर जी प्रतिक्रिया येते लोकांकडून, म्हणजे ती आम्ही खूप अप्रिशिएट करतो. लोकांचे कमेंट्स वाचायला आम्हाला आवडतात. वी ऑल्सो ट्राय टू गिव्ह रिस्पॉन्स टू इच अँड एव्हरी कमेंटर. पण होतं काय की यांना दोघांना कंटाळा येतोय ऍक्च्युली रील्स करायला, तर त्यांना कन्व्हिन्स करावं लागतं, करूया रे आज एक करूया. मग त्या टेक्स होतात, रिटेक्स होतात, त्याच्यानंतर त्यांना अजून कंटाळा येतो. आणि एकदा ते संपलं की सुटलो. ओके. आणि शाळेत कसं रे? कसं तुम्ही आता रील्स करता, रील स्टार आहात, म्हणजे बरेच लोकांपर्यंत तुम्ही पोहोचलेला आहात आता, बरोबर? मग शाळेतले तुझे मित्रमैत्रिणी, तुमचे टीचर तुम्हाला काय तुमचे रील्स बघतात का?
हो आमची टीचर सुद्धा म्हणते तुम्ही रील मास्टर, तुम्ही रील मास्टर. असं मला शाळेत माहिती. अरे वा. आणि आमचे मित्र सुद्धा म्हणतात तुम्ही पण रील मास्टर, मी तुमचे रील्स बघतो असं. ओके. आणि आम्हाला घ्या असं नाही का सांगत कधी? नाही सांगत. आणि तुझे काय म्हणतात मित्र? तुझे रील्स बरे असतात. नंतर टीचर पण म्हणते तुझे रील्स बरे असतात पुढे. आणि मग शाळेत मध्ये तुम्ही थोडंसं मजा येत असेल ना, सगळे आपल्याला असं छान कौतुक करतात, हो की नाही? मजा येत असेल की नाही? बरं, तुम्ही मला आता सांगा, सध्या सोशल मीडियाचे दिवस आहेत असं आपण म्हणतो की जनरली सगळीकडे सोशल मीडियाचा वापर आपल्याला जास्त दिसतो, प्रत्येकाच्या हातात असतो. लहान मुलापासून ते काही पालक रोखतात मुलांना, पण चोरून वापरणं वगैरे अशा सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात. आजकालच्या मुलांनी सोशल मीडिया वापरावं आणि पालकांनी ते वापरू द्यावं का, असं एक पालक म्हणून तुम्हाला काय वाटतं? डिबेटेबल आहे. म्हणजे कोविड आल्यापासून ही प्रथाच सुरू झाली आहे ना, की ऑनलाईन क्लासेस म्हणा, तर मोबाईल हा एक अविभाज्य घटक बनला आहे प्रत्येकाच्या आयुष्याचा. तर ते न दिल्यामुळे त्यांचा क्लास वगैरे चुकू शकतो. आता ते दिल्यानंतर त्याचा कसा उपयोग करायचा हे त्यांच्यावर आहे. ॲज अ पॅरेंट किंवा पालक म्हणून आमची जबाबदारी असणारच की ते काही वाईट तर बघत नाहीत ना, ते त्याचा चांगला उपयोग करतायत ना, हे बघणं आमचं काम आहे. पण एकदा त्यांचं वय झालं की देन वी डोंट हॅव एनी कंट्रोल ओव्हर दॅम. लाईक ते असं पण वाटायला नाही पाहिजे की आम्ही त्यांच्यावर CCTV कॅमेरासारखे लक्ष देऊन त्यांना त्यांचा फ्रीडम पण द्यायला हवा. सो इट इज डिबेटेबल. आय मीन इट हॅज टू बी बॅलन्स्ड. अगदी बरोबर आहे. जसं मगाशी तुम्ही म्हटलं की प्रतिक्रिया, तुम्ही इच अँड एव्हरी प्रतिक्रियेला रिप्लाय देता. जनरली असं सोशल मीडियावर फार कमी माणसं असतात जे प्रेक्षकांना प्रतिसाद वगैरे देतात. तर अशा कधी प्रतिक्रिया तुम्हाला आल्या आहे का ज्यामुळे तुमचं कधी असं वाटलं की नको आपण हे करूया, किंवा हे आत्मविश्वास कधी आपला कमी होतो की काही बॅड कमेंट्स येऊन वगैरे? कारण सोशल मीडियावर कशाही प्रकारच्या कमेंट्स येत असतात, आपण जे ओव्हरली बघतो. तर असं कधी वाटतं का तुम्हाला, की काय वाटतं शरीर? बॅड कमेंट्स येतातच, पण तरी आम्ही त्यांना हसूनच आन्सर करतोय. आणि दुसरं म्हणजे असं नाही वाटत की आमचा हेतू हा निव्वळ आहे. आमचा हेतू एकच आहे, एंटरटेनमेंट. आणि आमचं जे काय असतं ते स्क्रिप्टेड असतं. खूप जण म्हणतात मुलांवर वाईट संस्कार होत आहेत, पण एक तो रील बनवला की नंतर त्यांचा काहीच इंटरफेरन्स आत नसतो. जे काही व्ह्यूज येतात, कमेंट्स येतात, ते आम्ही दोघं डिस्कस करतो. बरोबर आहे. ते त्याच्यात त्यांची इन्व्हॉल्वमेंट काहीच नसते. बरोबर. दिस इज प्युअरली फॉर एंटरटेनमेंट. काही कमेंट्स जर एवढे हार्श असतात की, आणि जनरली आपण ते खूपदा आपण बघतो सोशल मीडियावर, आणि ते माझ्याबद्दल असेल किंवा हिच्याबद्दल असेल तर ते तेवढं मला वाईट नाही वाटणार, पण मुलांबद्दल असं बोलत असतील तर नक्कीच वाईट वाटतं. पण वी ट्राय टू अवॉइड सच कमेंट्स. लाईक नॉर्मली आम्ही त्यांना कमेंट मध्ये रिप्लाय नाही करत, जस्ट टू स्माइल. मग त्याच्यावर आर्ग्युमेंट्स होतात, त्याच्यावर अजून कुठेही पोहोचू शकतं, त्यापेक्षा अवॉइड केलेलं बरं. कुटुंबियांच्या काय प्रतिक्रिया असतात या बाबतीत? कारण ते आपला पहिला आन्सर असतात, कारण तेच आपल्याला सांगत असतात की हे चांगलं होतंय, किंवा काही कमेंट्स पहिला तिथून सुरुवात होतात. अशा आहेत तुमच्या कुटुंबियांच्या प्रतिक्रिया? माझे आई बाबा तसे टेक सेव्ही नाही आहेत. म्हणजे बाबांनी तर हल्लीच इंस्टाग्रामवर अकाउंट केलंय, त्यामुळे हा कंटेंट त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये. पण मी ऑफलाईन मी त्यांना दाखवतो मी आज असं केलं. बाकी जे काय रिलेटिव्ह असेल, कझन्स असेल, तर त्यांचे आत्ता कमेंट्स मिळायला लागलेत की छान होत आहेत कंटेंट, प्लीज कंटिन्यू, कीप डुईंग इट. आणि देर आर पीपल हु आर ट्राईंग टू कम इन आणि आपण कोलॅबोरेट करूया का, रील्स कुठली कॉन्सेप्ट करूया का. इथे पण जेव्हा मुंबईत आलो तेव्हा मी एक स्टोरी टाकली होती इंस्टाग्रामवर, तेव्हा पण 3-4 कमेंट्स आलेत की कांदिवलीला येणार असेल, अंधेरीला येणार असेल तर कोलॅबोरेट करूया का. असं आहे. बरं, आता सोशल मीडिया दिन आहे 30 जूनला. तर जनरली त्यावेळी बऱ्याच लोकांनी काही कन्सेप्ट असतात. या माध्यमात टिकून राहण्याची जी आव्हानं पण खूप आहेत, कारण खूप लोक या क्षेत्रामध्ये स्पर्धा वाढत चालली आहे. तुम्हाला काय वाटतं, काय आव्हानं आहेत आणि कसं टिकून राहता येईल या ह्याच्यामध्ये? मला नाही नेहमीच म्हणते की तो एक कंटेंट क्रिएटर आहे, त्याच्यासारखं आपण रील बनवूया का, पुण्यातला असा आहे, मुंबईतला असा आहे, आपण करूया का. म्हटलं नाही, आम्हाला कॉपीड कंटेंट नकोय. बरोबर. एखादी वेळ पोस्ट गेली नाही तर चालेल, पण जे काही असेल तर ओरिजिनली करूया, आमचं स्वतःचं कंटेंट क्रिएट करू. त्यामुळे मला असं कॉपीड किंवा ट्रेंडिंग असं रील करायचं नाहीये. तर मी त्याला ते नेहमीच सांगत असतो की आपण आपली काहीतरी ओरिजिनल स्क्रिप्ट देऊया लोकांना. त्यामुळे एकदा कसं होतं की दिवसाला कदाचित मी 2दा पोस्ट करेन किंवा आठवडाभर पोस्ट करत पण नाही मी, जसं सुचेल तसं आणि जशी रील होते तशी. काही तुमचे रील्स आहेत ना, तर ते रील्स बघताना हे दोघे जण आहेत
त्यांची भाषा खूपच छान आहे, म्हणजे ती लाघवी भाषा आहे एकदम, तुमच्या गोव्याच्या ॲक्सेंटमध्ये कोकणी भाषा वगैरे. मग जनरली तुम्ही घरी पण हीच भाषा बोलता की ह्यांना शाळेमध्ये पण ती आहे भाषा म्हणून एवढे ते छान बोलतात? ॲक्च्युली माझ्या घरचे लोक कोकणी बोलतात आणि ह्यांच्या घरचे लोक मराठी बोलतात आणि तिकडे अजून एक भाषा आहे भटी भाषा जी बोलली जाते. तर त्यांच्या फॅमिलीकडे अगदी म्हणजे इझिली कम्युनिकेट करण्यासाठी ती भाषा मिक्स झालेली आहे. आणि आता ह्यांचं कसं झालंय, कोकणी मराठी ते भाषा सगळंच मिक्स झालेलं आहे, त्यामुळे एक वेगळीच नवीन भाषा तयार झाली. कारण मी आधी प्युअर मराठी बोलायचो, म्हणजे प्युअर म्हणजे अगदी पुणेरी नाही, पण त्यातल्या त्यात चांगली होती, कारण मी गेली 20-23 वर्ष नाटकं करतोय. पण यांच्याबरोबर राहून माझी मराठी भाषा पण ते आता आणि मी कोकणी बोलतो. ओके. आणि तुम्हाला कसं वाटतं रे, कुठची भाषा जास्त बोलायला आवडतं, कोकणी की मराठी? मराठी. मराठी. मला मराठी आणि संस्कृत आवडतं. संस्कृत आवडतं तुला? अरे वा वा. आणि तुला वाचायला पण आवडतात गोष्टी वगैरे? हो, मी खूप पुस्तकं वाचतो. खूप पुस्तकं वाचतोस तू? अरे वा. म्हणजे त्याला गिफ्ट जर पाहिजे असेल तर तो मला पुस्तक आणून देईल. आणि कुठून सुरुवात होते तर अगदी प्रकाशनापासून शेवटी मूल्य म्हणजे त्यात सगळं, कुणाचे फोन नंबर्स काय सगळंच तो वाचून. अरे वा वा वा. म्हणजे छान एकदम, आमच्यासाठी तू एकदम छान आहेस. आमचं पण मासिक आहे, वाचणार ना तू? हो. तुला मी देते आता, तू वाच. ओके. बरं, जाता जाता तुम्ही आजच्या या जनरेशनला, यंग जनरेशन जी यांची आता सुरू आहे, त्या जनरेशनला हे जे रील्स बनवतात या वयाची मुलं खूप आहेत. एक जागरूक पालक म्हणून तुम्ही काय सांगाल, म्हणजे त्या पालकांना पण आणि मुलांना पण? कारण तुम्ही कंटेंटचा विचार करताय, तुम्ही मुलांकडून किंवा आपल्याकडून चांगलं जाईल याचा विचार करताय, पण सगळ्या ठिकाणी हे दिसून येत नाही. तर या अशा पालकांना तुम्ही काय सजेशन द्याल? मी नेहमीच म्हणतो ना की हा ट्रेंड जो आहे इंस्टाग्राम रील मेकिंगचा, हा कधीपर्यंत चालेल काही माहिती नाही. कारण याची सुरुवात अशी झाली की मी ऑडिशन दिलं होतं एका ॲड फिल्मसाठी. सगळं फायनल झालं आणि आय वॉज अबाउट टू फ्लाय. पण त्यांनी शेवटचा प्रश्न विचारला, तुमचा इंस्टाग्राम हँडलवर फॉलोअर्स किती आहेत? तेव्हा मी म्हणाला होतं 1,500. तर त्यांनी मला रिजेक्ट केलं. आणि तेव्हा तो ट्रिगर पॉईंट होता की अरे, एक माझ्याकडे फॉलोअर्स नाहीत म्हणून मी ॲड फिल्मसाठी रिजेक्ट झालो. इथून ती सगळी सुरुवात झाली. पण हा ट्रेंड आता कधीपर्यंत चालेल ह्याचं काही सांगता येत नाही. पण मला एवढंच सांगायचं आहे की ॲज अ इन्फ्लुएन्सर किंवा ॲज अ पर्सन हू इज सोशली रिस्पॉन्सिबल, बिलो द बेल्ट किंवा कमरेखालचे जे जोक्स असतात ते न करता आपण चांगलं कंटेंट देऊ शकतो. आता त्यात काही शब्द असे असतात जे काही लोकांना पटणार पण नाही, ते आपण यांच्याकडून करून घेतो, पण त्यांना अर्थ नाही सांगत. ते ओनली प्युअरली फॉर द एंटरटेनमेंट. पण आमच्या रील्समध्ये असं कुठलंही बिलो द बेल्ट कंटेंट येणार नाही याची आम्ही खात्री बाळगतो. तर मला तेच सांगायचं की एक ॲज अ सोशली रिस्पॉन्सिबल पर्सन यू हॅव टू गिव्ह समथिंग टू द सोसायटी दॅट इज युजफुल. मग तुम्ही त्याचं एंटरटेनमेंट करा किंवा नॉलेज कंटेंट द्या, टेक्निकल कंटेंट द्या, पण काहीतरी त्याचा समाजामध्ये यूज होईल. कारण आता बरेचसे कमेंट असे येतात की दादा एक रील असेल तर करा ना, डोक्याला खूप स्ट्रेस आलाय, मला तुमचं रील बघायचं, नवीन काही आहे का? तर मला एवढं समाधान आहे की आमच्या रीलमुळे काही लोकांचा स्ट्रेस बस्टर होतो, तेवढं तरी समाधान आहे. आणि विषय पण तुमचे एकदम छान असतात, वेगळे, अगदी कुटुंबातल्या आपल्या घरात ही गोष्ट घडते की काय, किंवा आपली मुलं आपल्याला असं काहीतरी सांगतायत, विचारतायत असं वाटतं. सो आपली पण अशी अचानक छान भेट झाली, तुम्ही आमच्याशी गप्पा मारल्यात थोडा वेळ, आम्हाला खूप छान वाटलं. आणि यांच्यासाठी सुद्धा आम्ही वयमकडून एक खास गिफ्ट आणलं, ते तुम्हाला आम्ही नंतर देऊच. सो थँक्यू सो मच आम्हाला वेळ दिल्याबद्दल. थँक्यू. खूप छान. आणि तुम्हाला मला भेटून छान वाटलं. तर मला शाळेत गिफ्ट मिळालं ना पुस्तक म्हणून, तर ते मी वापरत नाही, त्यालाच देतो. तुला नाही आवडत का वाचायला? मी त्याला विचारतो ना, आहान अभ्यास करणार आहे, तू दिवसभर मस्तीच करतो ना, दादा बघ कसा अभ्यास करतो. अरे दादा करतो ना, मग मी कशाला करायला पाहिजे? म्हणजे ती जबाबदारी त्याने त्याच्यावर टाकली आहे. ओके, थँक्यू सो मच. येस येस, थँक्यू. थँक्यू.